मी आपलं काम नाही म्हणून निवांत शेकत बसलो होतो, तेवढ्यामध्ये अनिकेतचा फोन आला की आपल्याला कामाला जायचंय आज. त्याच्यामुळे दोघं बी दुरळा उडवत निघालो बघा कामावर जाताना डोगेश गाठ पडला होता बघा. बगल त्या गाडीच्या मागे पळा लागला होता नुसता. डोगेशला इग्नोर करून इथं काठीच्या पेट्रोल पंपावर आला, पण इथं गर्दी लय होती, पण तसाच मार्ग काढला आणि पेट्रोल टाकून निघाला कामावर. इथं कामावर येऊन बघितलं तर 7-8 कुत्र्याची पिल्ली होती, पण सगळ्यामध्ये सुंदाड होतं बघा. हे अनिकेतनं हातामध्ये जे घेतलंय ते कसलाच रिस्पॉन्स देत नव्हतं. बेकार है भैया, मैं तो टूट गया. ते जाऊ द्या म्हणलं, आपल्याला कामाला सुरुवात करावी होती, पण इथं बघितलं तर सगळ्या बोर्डामध्ये माल भरला होता आणि काढल्यावर असा दिसा लागला होता बघा. जाऊ द्या म्हणलं, एका बोर्डामध्ये माल असेल, पण जिन्याच्या अख्ख्या बोर्डामध्ये सगळा फुल माल भरला होता. येड्या भोकाची कसली कामं करते ती. घरातल्या सगळ्या बोर्डांमधला माल काढायला नाही म्हणलं तर आमचा 1.5 तास गेला बघा. राहू दे म्हणलं, अनिकेत कशाला रागाला चाललाय म्हणलं, आपण आपलं कामाला सुरुवात करू. सलग 2 कामं करायची ते, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनं 300 मीटरचे प्रोजेक्टर वायरचं बंडल आणले तर बघा. 2 जणच वायरिंग वाढायला असल्यामुळे टाइम लागलाय. पहिली एक रूम कंप्लीट केली आणि दुसरा किचन एक कंप्लीट केला. हे येड्या भोकाच्या फरशीवाल्याने भेटला आपला देवाऱ्यावरचा पॉईंट बुजवला होता, पण तरी बी आपण फोडून काढलाय. ठीक है. किचन आणि एक रूम कंप्लीट केला बघा. पहिले तर